मी गेल्या 32 वर्षांना काम करतो। काँग्रेसच्या लोकांना एबी फॉर्म दिले। अपक्ष जरी असलं तरी पूर्ण भारतीय जनता पार्टीच्या जुन्या कार्यकर्त्याचा माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत। एबी फॉर्म दिलेला नाही काय आपली नाराजगी आहे का पक्षावर? गद्दारांनी सोनपेठ तालुक्यातील फॉर्म विकून टाकले। सोनपेठमध्ये भाजपला धक्का। नरवडी गटातून आशा महादेव गिरे यांचा अपक्ष अर्ज दाखल। सोनपेठ तालुक्यात अनेक वर्षांपासून भारतीय जनता पार्टीमध्ये सक्रिय असलेल्या आशा महादेव गिरे यांनी पक्षानं उमेदवारी नाकारल्यामुळे नरवडी जिल्हा परिषद गटातून आपला अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केलाय। गेल्या अनेक वर्षांपासून भाजपसाठी निष्ठेनं काम करूनही उमेदवारी न मिळाल्यामुळे त्यांनी हा निर्णय घेतलाय। पक्षानं कामाची दखल घेतली नाही, पण जनतेचा आग्रह आणि कार्यकर्त्यांच्या बळावर मीही निवडणूक लढवणार आहे असा निर्धार आशा गिरे यांनी व्यक्त केलाय। त्यांच्या या बंडखोरीमुळे नरवडी गटातील भाजपच्या अडचणी वाढण्याची शक्यता निर्माण झाली असून राजकीय वर्तुळामध्ये मोठी चर्चा सुरू आहे। आज आपण अपक्ष फॉर्म या ठिकाणी दाखल केलेला आहे आणि आपल्या गळ्यामध्ये भारतीय जनता पार्टीचा जो सिंबॉलचा जो रुमाल आहे ती आहे, याकडे कसं बघणार आहे? काय तुमचं? आज भारतीय जनता पार्टीचं मी गेल्या 32 वर्षांना काम करतो आणि मला असा विश्वास आहे की माझ्यासोबत जे लोकांनी परभणी जिल्ह्यातून काम केलेलं आहे ते सर्व जुने कार्यकर्ते माझ्या नरवडी जिल्हा परिषद गटामध्ये माझ्यासाठी अहोरात्र फिरणार आहेत। त्यामुळे मी भारतीय जनता पार्टीचा मला पाठिंबा मिळेल म्हणून मी भारतीय जनता पार्टी जिल्हा परिषद नरवडी गटातून माझी पत्नी आशा महादेव गिरे पाटील ह्या मागील 2017 मध्ये त्यांना थोड्या काही फरकानं त्यांचा पराभव झाला होता, परंतु आज 2026 मध्ये त्यांचा विजय निश्चित होईल। अपक्ष जरी असलं तरी पूर्ण भारतीय जनता पार्टीच्या जुन्या कार्यकर्त्याचा माझ्यासोबत त्यांनी काम केले। सर्व कार्यकर्ते माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत। भारतीय जनता पार्टीने आपल्याला एबी फॉर्म दिलेला नाही काय आपली नाराजगी आहे का पक्षावर? काही गद्दारांनी सोनपेठ तालुक्यातील फॉर्म विकून टाकले आणि काँग्रेस जेणेकरून टोटल काँग्रेसच्या लोकांना एबी फॉर्म दिले। अशा लोकांना भारतीय जनता पार्टी काय करणार? ज्यांनी 30 वर्ष काम केलं, बूथ प्रमुख असतील, शक्ती केंद्र प्रमुख असतील, त्या सर्वांनी काम केलं। हे सर्व टीम माझ्यासोबत आहे। काय कोणते विकासाचे मुद्दे घेऊन आपण प्रचारासाठी निघणार आहे? आज देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज एकही असा गावात लाभार्थी शिल्लक नाही, प्रत्येकाला कोणत्या ना कोणत्या स्वरूपात लाभ भेटलेला आहे आणि मी 30 वर्षे जेणेकरून प्रत्येक गावामध्ये संपर्क असून प्रत्येक मला नावानिशी कमळ जरी चिन्ह नसलं तरी माझ्या कपाळ असेल, प्रत्येकाला माहिती हे कमळाचाच माणूस आहे म्हणून सर्व कार्यकर्ते माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे राहतील। सोनपेठवरून प्रतिनिधी आशिष दयानंद मुंढे, जनता न्यूज 24 सोनपेठ।